तसं आता या गुढी उभारताना आपण त्या गुढीला पूजा करतो तेव्हा ओम ब्रह्म ध्वजाय नमः आणि अजून एक मंत्र आहे तो म्हणून आपण आपले संकल्प बोलायचे आहेत. ओके. की घरामध्ये सुखशांती समृद्धी समाधान लाभत आहे, फायनान्शियल आम्ही स्ट्रॉंग होत आहोत, नवीन वास्तूचा योग येत आहे, नवीन वाहनांचा योग होतोय, मुलाबाळांचं शिक्षण उत्तम होत आहे, आमच्या घरातल्या सगळ्यांना दीर्घायुष्य लाभत आहे. हे त्या गुढीला आपण नमस्कार करून हात लावून म्हणायचं आहे. मुहूर्तावरती करणं म्हणजे काय होतं की आपल्या कामाला बळ प्राप्त होणं. म्हणून गुढीपाडव्याला तुम्ही सोनं खरेदी करा, गाडी विकत घ्या, कपडे विकत घ्या, मुलाबाळांना काही नवीन गोष्टी गॅजेट्स पाहिजे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. स्वतःला अपग्रेड करायचं आहे, नवीन काही तुम्हाला संकल्प व्यायाम करायचा आहे, तुम्हाला जिम लावायचे, हे सगळं तुम्ही पाडव्याला करा. फक्त वास्तुशांत भूमिपूजन आणि घराचं बांधकाम करता येत नाही. की अग्नी तिथे पाणी आलं की ऱ्हास होतो. की शनिवारवाडा का जळाला तर त्याच्या मागे त्या ठिकाणी असणारं जे पाणी आहे म्हणजे कात्रजच्या तलावातून आपल्याला पुण्यात पाणी यायचं आणि शनिवारवाड्याच्या आग्नेय दक्षिणेतून ती पाईपलाईन आली आहे. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे त्यातही भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. नमस्कार, मिनल कुलकर्णी स्वागत करते तुमचं व्हायब्रंट माइंडपॉडच्या नव्या आणि महत्त्वपूर्ण एपिसोडमध्ये. गुढीपाडवा स्पेशल एपिसोड आहे. आपण आपल्या घराची काळजी घेतच असतो. घर घेताना लोकेशन असेल, हवा पाणी उजेड सर्व बघून घेत असतो. घरात राहायला गेल्यावर कधी प्रगती होते कधी होत नाही. आणि आपण नेहमी म्हणतो त्यांच्याकडे गेलो ना की असे वेगळे वाइब्स जाणवतात, असं तरीच होतं. आणि एखाद्या साध्या घरात जरी गेलो तरी एखाद्या वेळी खूप प्रसन्न वाटतं, खूप वेळ आपण तिथे छान वेळ घालवतो. असा फरक का असतो? असा कधी विचार केला तर असं वाटतं तिकडे तसे वाइब्स आहेत असं आपण म्हणतो. म्हणजे वाइब्स म्हणजे काय असतात तर ती ऊर्जा असते. घर आपल्याला सतत एक ऊर्जा देत असतं. घर ही एक वास्तू असते आणि आपण नेहमी ऐकलेलंच आहे वास्तू तथास्तू म्हणत असते. आपल्या पूर्वजांनी आपल्याला कायम सांगितलेलंच आहे. मग हा प्रकार नेमका काय आहे, हे कसं काम करतं, दिशा खरंच मॅटर करतात का, इकडे खिडकी असेल इकडे दार असेल असं झोपलं, हे सगळं काय गणित आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आज इथे आलेलो आहोत. आणि आजच्या आपल्या पाहुण्यांचे 3 लाख जवळजवळ सबस्क्रायबर्स आहेत यूट्यूबवर. पण आज मी त्यांना आपल्या पॉडकास्टवर बोलवलं आहे कारण माझ्या मनातल्या आणि आपल्यासारख्यांच्या मनातल्या शंका आपण त्यांना विचारूया. चला भेटूया मकरंद सरदेशमुख यांना. आताच म्हटल्याप्रमाणे गुढीपाडवा स्पेशल एपिसोडमध्ये आपले गेस्ट आलेले आहेत. मकरंद सर, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. मकरंद सरदेशमुख हे पुण्यातील खूप प्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ आहेत आणि माझ्या पर्सनल घरासाठी पण त्यांच्याकडनं मी कन्सल्टेशन घेतलं होतं खूप पूर्वी. सर तुम्ही आला होतात आठवत आहे? हो. आणि आम्ही जुन्या घरी होतो तेव्हा मुलं लहान होती, मिस्टरांचा बिझनेस आहे आणि अडचणी म्हणा किंवा हर्डल्स छोटे छोटे असतात, सगळ्यांच्या आयुष्यात असतात. आणि तेव्हा आम्ही कन्सल्टेशन घेतलं होतं आणि आज आमचा प्रवास इथपर्यंत झालेला आहे. त्यानंतर 2 वास्तू आम्ही घेतल्या. गाडी आहे, मुलांचं सक्सेस आहे. विश्वास ठेवणारे आणि न ठेवणारे आता दोघंही बघत असणार. विश्वास ठेवणारे विश्वासाने आणि विश्वास न ठेवणारे चॅलेंजच्या दृष्टीने. तर सर आपण आज सगळ्यांना छान इनपुट्स देऊया आणि नवीन वर्षाची सुरुवात मस्त एपिसोडनी करूया. माझा पहिलाच प्रश्न असा आहे सर, गुढीपाडवा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नवीन ऊर्जा, नवीन एनर्जी, नवीन सुरुवात, नवीन वर्ष अशी जेव्हा आपण सुरुवात करतो त्यासाठी काही तयारी असते का? हो नक्कीच. कारण आपण कोणत्याही नवीन कामाची जी सुरुवात आहे ना ती सगळ्या शुभ गोष्टींनी करतो. तर हा नववर्षाचा जो पहिला दिवस आहे गुढीपाडवा, त्या गुढीपाडव्याच्या दिवसापासून खरं आपलं हे नवीन हिंदू वर्ष सुरू होतं. त्यामुळे यामध्ये पहिला लोकांना गुढी उभारणे ही एकच गोष्ट आहे. पण त्याच्या मागे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या पूर्वीचे जे काही आपले पूर्वज होते त्यांनी इतकं परफेक्टली सगळ्या गोष्टी प्लॅन डिझाईन केल्या. सण आला म्हणलं की आधी 3-4 दिवस घराची साफसफाई सुरू होते.
पाहुणा घरी येणार आहे, घरात काही कार्य म्हणलं की साफसफाई सुरू होते. त्यामुळे या पाडव्याच्या निमित्तानं गुढी उभारायच्या आधी तुम्ही घरातले अडगळ भंगार काढून टाकणे, स्वच्छता नीटनेटकेपणा करणे, कुठल्याही प्रकारची घरामध्ये बंद पडलेल्या वस्तू असतील त्या पहिल्या काढून टाकणे. राईट. कारण निगेटिव्ह अट्रॅक्ट निगेटिव्ह, पॉझिटिव्ह अट्रॅक्ट पॉझिटिव्ह. राईट. बंद पडलेली एक वस्तू त्याच्या भोवती निगेटिव्ह ऑरा निर्माण करते. आपण सहज बघूयात, माळ्यावरती ना एक छोटासा डबा पडलाय किंवा एखादा कोणत्याही प्रकारची वस्तू पडली, धूळ बसली धूळ बसली धूळ बसली आणि जाळ्या जळमटं लागली. म्हणजे काय, माणसाच्या नाकात धूळ गेली आवडणार नाही, हाताला जाळी लागणी आवडणार नाही. म्हणजे मानवी शरीराला जे नको आहे ते घरामध्ये त्या वस्तूंच्या भोवती बसलंय. मग हे निघून जाणं म्हणजे आपलं सगळं शुद्ध होणं. छोटी गोष्ट सांगतो, तुम्ही कधीतरी आपल्या डोक्यावर जो भिरभिर भिर फिरणारा पंखा आहे, तो पंखा कधीतरी तुम्ही त्याला वरती जाऊन बघा, जाळ्या जळमट काजळी सगळं काही लागलेलं आहे. आणि आपण काय करतो, रोज बटन दाब, चल रे काम काम कर तुझं, फिर. पण तो नुसतं फिरत नाही, रोज ज्या त्याच्याबरोबर येणारी धूळ आहे ती धूळ त्या पंख्यावर बसते. आणि तो तुमचा जरी सेवक असला तरी त्याचं एक काम असतं की तो जसा गोल फिरतो तसं धूळ पण टाकतोय. म्हणजे रात्री झोपताना तुमच्या नाकात ती धूळ पण जाते. मग इतक्या छोट्या छोट्या गोष्टी गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्याला करायच्या आहेत. मस्त. ही जी महत्त्वाची गोष्ट आहे की शुद्धता, सात्विकता आणि सगळीकडे सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी हा गुढीपाडव्याचा सुंदर असा सण येतो. त्यामुळे पूर्वी सडा रांगोळी व्हायची, सगळं काही सारवलं जायचं, घरामध्ये सगळ्या गोष्टी स्वच्छ केल्या जायच्या. हाच पॅटर्न आपण आपल्या फ्लॅटमध्ये कसा करायचा हे छोटंसं मी टिप्स म्हणून सांगतो की गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण घराचं, मी जसं पहिल्यांदा सांगितलं की नको त्या गोष्टी बंद बसल्या काढून टाकाव्या. घर खडे मिठाच्या पाण्याने किंवा गोमूत्राने स्वच्छ पुसून घ्या. कारण दोन इतके पॉवरफुल, स्वस्त आणि निर्भेळ उपाय, म्हणजे ज्यात अजून तरी भेसळ नाही आहे, असं गोमूत्र आणि दुसरी गोष्ट मीठ हे मिळतं, ह्यानी फरशी पुसून घ्या. त्यामुळे काय होतं, हे जे बॅक्टेरिया, निगेटिव्हिटी आहे ती सगळी जमिनीवरती राहते. धूळ कधीही तुम्ही बघा जमिनीवरती उतरत असते. हवेतली धूळ संध्याकाळी बंद फ्लॅटमध्ये गेल्यावर आपण उघडतो आणि खिडक्या दार तर बंद आहेत, एवढी धूळ जमिनीवर कशी आली. रोज झाडतो त्यामुळे आपल्याला काही कळत नाही, पण कानाकोपऱ्यात बसते. त्यामुळे शक्यतो ही धूळ आपण काढण्याच्या दृष्टीने, म्हणजे त्याच्यावरची निगेटिव्हिटी काढण्याची खडीमिठाच्या पाण्याने फरशी पुसून घ्या, गोमूत्राच्या पाण्याने फरशी पुसून घ्या. नंतरची गोष्ट अशी आहे की आपल्या घराचे जे चारी कोपरे आहेत त्या चारी कोपऱ्यांमध्ये तुम्ही छोटा छोटा कापूर देखील ठेवू शकता. कारण तो पॉझिटिव्ह एनर्जी देतो. आपल्या घराचे जे कॉर्नर्स आहेत ना ते ऊर्जा निर्माण करणारे महत्वाचे पॉइंट्स आहेत, ज्याला कॉर्नर्स म्हणतो. आणि तिथे कट असतं. हां, तर त्या ठिकाणी आपण कापूर ठेवणे, त्या ठिकाणी खडे मीठ कागदाच्या याच्यात ठेवणं हे अतिशय फायदेशीर. आणि नंबर 3 ची गोष्ट, तुमचा जो दरवाजा आहे घराचा तो स्वच्छ पुसणं गरजेचं आहे. त्या बिचाऱ्याला आपण दिवसातनं 15 वेळेला उघड बंद करतो, तो कर वाजत असतो. मेन सेफ्टी डोअर तर हा आवाज करतोच, कर. त्याला खोबरेल तेल सोडलं पाहिजे, त्याला आपण कुठे गंज चढलाय का, त्याच्या पाठीमागे कुठे काही झालंय का हे पाहणं खूप गरजेचं आहे. कारण तुमच्या घराचा दरवाजा जर कर आणि कर वाजत असेल तर घरात किरकिर नक्की वाढणार. त्यामुळे घराच्या दरवाजाच्या पाठीमागे किल्ल्या अडकू नयेत, घराच्या दरवाजा पाठीमागे कॅलेंडर नसावं. घराचा दरवाजा तुमचा मित्र आहे. तुम्ही असं गृहीत धरा, घराचा दरवाजा आपला नाहीये, चोरात येणार, धुळात येणार, तो किती रक्षण करता मित्र आहे. भाई उसको संभालो, त्याला तुम्ही सांभाळा. म्हणून काही नाही, स्वच्छ करा मस्त आणि छान हळदी कुंकवानी स्वस्तिक काढा पाडव्याच्या दिवशी. मस्त. किती सिंपल घरातल्या वस्तू वापरून तुम्ही टिप्स सांगताय. त्यांच्या YouTube चॅनलवरती बऱ्याच ते टिप्स सांगत असतात. तर स्वच्छतेवर त्यांचा एक भर आहे ना, मला हे फार आवडतं. कारण खूप मोठ्या टिप्स केल्यावरच फायदे मिळतील असं नाहीये. सरांचं नेहमी हे सांगणं असतं की छोट्या गोष्टींमधनं सकारात्मक, स्वच्छता, टापटीपणा ह्यातूनही आपण बऱ्याच गोष्टी मिळवू शकतो. आपण गुढीपाडव्याच्या आधीची तयारी बघितली आता, पण त्या दिवशी सर नक्की काय काय करणं अपेक्षित आहे आणि आपण पंचांगाचा काय उपयोग करतो? गुढीपाडव्याला फक्त गुढी उभारणे एवढंच माहिती आहे. पण याच्यामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला
संकल्प जे आपले आहेत ते संकल्प सिद्धीस जावे आणि त्या नवीन वर्षाचे आपले संकल्प काय हे संकल्प ब्रह्मांडामध्ये पोचावे म्हणून ही गुढी उभारणी केली जाते. आता आपले सगळे मोबाईल टॉवरशी कनेक्टेड आहेत आणि पूर्वी एरियल यायची बघा मोबाईलला, आता ती नाही आहे, ती हाईट झाली कारण टेक्नॉलॉजी अपग्रेड झाली आहे. तसं आता या गुढी उभारताना आपण त्या गुढीला पूजा करतो तेव्हा ओम ब्रह्मध्वजाय नमः आणि अजून एक मंत्र येतो म्हणून आपण आपले संकल्प बोलायचे की घरामध्ये सुखशांती समृद्धी समाधान लाभत आहे, फायनान्शियल आम्ही स्ट्रॉंग होत आहोत, नवीन वास्तूचा योग येत आहे, नवीन वाहनांचा योग होतोय, मुलाबाळांचं शिक्षण उत्तम होत आहे, आमच्या घरातल्या सगळ्यांना दीर्घायुष्य लाभत आहे. हे त्या गुढीला आपण नमस्कार करून हात लावून म्हणायचं आहे. आणि मग हा संकल्प, कारण त्या दिवशी गुढी पाडव्याच्या दिवशी ही या कॉस्मिक एनर्जीची एक जबरदस्त पॉवर ट्रॅव्हल्ड होत असते. त्यामुळे या गुढी आपला एक असा टॉवर आहे किंवा ही ब्रह्मांडाशी जोडलेली एक आपण अँटेना आहे आणि तो आपण जेव्हा संकल्प बोलतो तेव्हा तो नवीन वर्ष आपल्याला शुभ जायला सुरुवात होतं. म्हणून गुढी उभारणं नवीन वर्षाची की हा मी माझ्या संकल्पाचा अँटेना जो मी आज जोडलेला आहे आणि त्याच्याद्वारे मी ब्रह्मांडामध्ये संकेत पाठवतोय की माझं हे सगळं होऊ द्या. ही तर आपली हजारो वर्षांपासून परंपरा आहे आणि परदेशातल्या लोकांनी ह्याच्यावरती पुस्तकं लिहिली, त्याला म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन. त्यांनी तेच सांगितलंय की तुम्ही ब्रह्मांडाशी बोला, ब्रह्मांडाला मागा, तो ब्रह्मांडाला जे तुम्ही मागाल तेच मिळेल. ब्रह्मांड म्हणजेच आपल्या संस्कृतीमध्ये देव आहेत आणि हे लॉ ऑफ अट्रॅक्शन हे आत्ता पुस्तकातनं आपण गेल्या 20-25 वर्षात वाचतोय. हे तर लहानपणापासूनच आपल्याला सांगितले की देवाकडे प्रार्थना करा, देवाकडे जा, देवळात जा. प्रत्येक देऊळ हे कॉस्मिक टॉवर आहे, आपल्या प्रार्थना फलद्रूप होतात. नंबर 2ची गोष्ट अशी आहे की आपल्याला महत्त्वाची गोष्ट आपल्या घरामध्ये हे पंचांग असतं. तर हे पंचांग प्रत्येकानेच पाहिजे आपल्याजवळ. म्हणजे हे ब्राह्मणांकडेच फक्त पंचांग असतं, इतर जातीच्यांकडे नसतं असं नसून पंचांग म्हणजे एक वैदिक कॅलेंडर आहे. तर या दिवशी आपण काय करायचं, हे पंचांग आपण विकत आणायचं आहे आणि पंचांग स्थित गणेशाचं पूजन करायचं आहे. हा जो गणपती बाप्पा आहे त्याचं पूजन करायचं आणि मग त्या दिवशी संवत्सर बदलतं. आपण हे पंचांग पूर्वी वाचलं जायचं की आता पुढचं सगळं कसं जाणार आहे, काय काय होणार आहे, कारण पीक, पाणी किंवा एन्व्हायरमेंटल काय काय चेंजेस होणार आहेत हे सगळे इतके ॲक्युरेट या पंचांगामध्ये सगळे लिहिलेले असतात की बऱ्याच वेळेला भूकंप येऊन गेला, पाऊस केव्हा पडणार आहे तंतोतंत जुळलेलं आहे. इथं हवामान खात्याचा अंदाज चुकलं तर पंचांगात परफेक्ट आलेलं आहे. ह्याचं कारण खगोलीय गणितशास्त्र. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला पंचांगस्थित गणेशाची पूजन करायचं आणि मग आपण आपल्या गुढीपाडव्याची सुरुवात करायची आणि हे पंचांग वाचून दाखवायचं घरातल्या लोकांना की काय काय कसं जाणार आहे. आपल्याला अगदीच याची माहिती नसेल तर कमीत कमी या पंचांगामधील आपण प्रस्तावना सुरुवातीची वाचली की यात खूप छान दिलं की पंचांग म्हणजे काय, पंचांग कसं वाचन करावं, पंचांगाचं महत्त्व काय, पूजन कसं काय करावं, इतकं सगळं छान लिहिलेलं आहे. आणि मी तर म्हणतो प्रत्येकाने घरात ठेवावं. वर्षभरामध्ये काय काय कुणालाही कुठलाही प्रश्न पडला तर उघडून बघू शकता किंवा काय, इतकं सगळं सोपं आहे. पंचांगस्थित गणेशाचं पूजन करणं गुढीपाडव्या दिवशी. आणि काय करावे तर गुढीपाडव्याला वास्तूचं काही काम करता येत नाही, ही एक मिथ. म्हणजे रोज जर गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही भूमिपूजन करतो, गुढीपाडव्याच्या दिवशी घराच्या बांधकामाची सुरुवात करतो, गुढीपाडव्याच्या दिवशी आम्हाला गृहप्रवेश करायचा आहे, गुढीपाडव्याच्या दिवशी आम्हाला वास्तुशांत घालायचे, अजिबात करता येत नाही. कारण 3.5 मुहूर्त वास्तू सोडून बाकी सगळ्या गोष्टींना तुम्ही करू शकता. प्लॉट विकत घ्यायला म्हणजे बुकिंग करायला प्रॉब्लेम नाही, फ्लॅट विकत घ्यायला प्रॉब्लेम नाही आहे, पण तुम्ही गृहप्रवेशाच्या मुहूर्तावरतीच आपण प्रवेश करायचा. कारण पंचांग म्हणजे 5 अंग आहेत, तिथीवार, नक्षत्र, योग आणि करण. या सगळ्यांचा विचार करून आपल्याला पंचांगात मुहूर्त काढलेले असतात आणि त्या मुहूर्तावरती करणं म्हणजे काय होतं की आपल्या कामाला बळ प्राप्त होणं.
म्हणून गुढीपाडव्याला तुम्ही सोनं खरेदी करा, गाडी विकत घ्या, कपडे विकत घ्या, मुलाबाळांना काही नवीन गोष्टी गॅजेट्स पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. स्वतःला अपग्रेड करायचं आहे, नवीन काही तुम्हाला संकल्प व्यायाम करायचा आहे, तुम्हाला जिम लावायचे, हे सगळं तुम्ही पाडव्याला करा. फक्त वास्तुशांत भूमिपूजन आणि घराचं बांधकाम करता येत नाही. बरोबर, व्हेरी इंटरेस्टिंग. आणि आपल्या मनातल्या शंका ओळखून मकरंद सर आज सगळ्यांना ते सांगता आहेत. आणि पंचांगाचं तुम्ही खूप खरंच छान सांगितलं. खगोलीय शास्त्राचं कॅलेंडर आपल्या घरात आहे. म्हणजे आपण मोठ्या प्रश्नांकडे जाण्याआधी मी 3 क्वेश्चन्स विचारणार आहे. जेव्हा मी फ्रेंड्स बरोबर डिस्कस करतो किंवा मित्रमैत्रिणी नातेवाईकांमध्ये असो, तर ह्या काही कॉमन गोष्टी आहेत वास्तुशास्त्राबद्दल ज्या कायम चर्चिल्या जातात आणि ज्याच्यावर मतमतांतर आहेत. प्रत्येकाचं मत वेगळं असतं. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की वास्तुदोष जर दुरुस्त करायचा आहे आणि आपण व्हिजिटला एखादे वास्तुशास्त्रज्ञ आले किंवा तुम्ही आलात, तर प्रत्येक वेळी तोडफोड हाच उपाय असतो का? वास्तुशास्त्राचा जेव्हा अवेअरनेस झाला, म्हणजे एक 20 वर्षापूर्वीची गोष्ट, तर लोकांना काय वाटायचं की वास्तुशास्त्र म्हणजे दरवाजा इकडचा तिकडं करणे, इकडची रूम तिकडं करणे, ही भिंत तोडणे, हे कळतं. त्यामुळे तोडफोड किंवा विना तोडफोड हे सगळे शब्द त्याच्याबरोबर चालत आले. पण वास्तुशास्त्राचा उपयोग हा शुभ ऊर्जा घरात यावी, त्यांनी आपलं चांगलं व्हावं ह्या दृष्टीने. त्यामुळे आपल्याला तोडफोड ही प्रत्येक ठिकाणीच करावी लागते असं नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे तर मूळ बदल घरात करेक्ट होणं गरजेचं आहे. कारण वास्तुशास्त्र म्हणजे निसर्ग नियमानुसार आपलं घर कसं असावं याचं शास्त्र आहे. दुसरं मिथ सर असं विचारायचं आहे, सध्या वर्क फ्रॉम होमची खूप हे सुरू झालेली आहे आणि ट्रेंड सुरू झाला लॉकडाऊन पासून खूप लोक घरातच मीटिंग करतात, शांत बसा वगैरे, ते चालूच असतं. करेक्ट. पण आपण नेहमी म्हणतो की घर वास्तुशास्त्र हे घरासाठी असतं आणि ते ऑफिस आणि ह्याच्यासाठी नसतं. पण मी तुमच्याकडून बरेचदा असं 1-2 वेळा असं ऐकण्यात आलं की मी इंडस्ट्रीजना व्हिजिट केल्या किंवा मी आता कोकणात पण भूमीसाठी कालच मी गेलो होतो, जाऊन आलात तिकडे. सो नक्की कशासाठी आपण वास्तुशास्त्र वापरायचं आणि वर्क फ्रॉम होम वाल्यांनी काय करायचं? हो, खूप छान प्रश्न विचारलास आणि हा कधीच कोणी विचारला नाही. तू विचारला याचं कारण की त्याची गरज आहे. करेक्टली. तर वास्तुशास्त्र म्हणजे निसर्ग नियमानुसार आपलं घर म्हणजे आपली वास्तू कशी असावी. यात रेसिडेन्शियल आहे, कमर्शियल आहे आणि इंडस्ट्रियल सुद्धा आहे. कारण माणूस ज्या जागेत काम करतो, ज्या जागेमध्ये जातो ते वास्तूनुसार करेक्ट पाहिजे. वर्क फ्रॉम होमवाल्यांनी काय करायचं तर तुम्ही शुभ काम करताय, बरं तुम्ही कुठेतरी नोकरीच करताय, बरोबर आहे. वर्क फ्रॉम होम काही असतात की बिझनेसच्या दृष्टीने करतात. यामध्ये तुम्ही उत्तरेला तोंड करून काम करणं खूप गरजेचं आहे, आर्थिक पैशाच्या दृष्टीने. कारण पैशाच्या दृष्टीने ज्या वेळेला तुम्ही तोंड करताय ते नॉर्थ डायरेक्शनला पाहिजे. आणि जर मुलं अभ्यास करतात, तुम्ही क्रिएटिव्ह वर्क करताय. क्रिएटिव्ह वर्क काय आहे तर तुम्ही प्लॅनिंग डिझायनिंग करताय, तर तुमचं तोंड जे आहे ते ईस्ट फेसिंग पाहिजे. त्यामुळे हे पॅटर्न्स याच्यामध्ये आहेत की ईस्ट फेसिंग एज्युकेशन आणि नॉर्थ फेसिंग हे तुम्ही वर्क करायचं आहे. आणि नाही आमच्याकडं जागाचं नाही आहे, आमच्याकडं आम्ही चेंजेस करू शकत नाही, मग बसा, तुम्हाला इन्क्रीमेंट जी आहे ते अपेक्षित दिसणार नाही. हे त्याच्या मागची गोष्ट आहे. आणि मला एक वाक्य पडतं, केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे, केलं तर मिळणार आहे. ही महत्वाची गोष्ट त्यावर. विश्वास, वास्तुशास्त्रावरती विश्वास असणारे आणि नसणारे खरंच असे डिबेट्स होतात बरं का आमच्या मैत्रिणींच्या किंवा नातेवाईकांच्या ग्रुप्समध्ये. पण ज्यांचा विश्वास नाही त्यांच्यावर वास्तुशास्त्र परिणाम करत नाही असं आहे का? म्हणजे खरंच तुझे मला आभार मानायचे आहेत की तू खरंच छान पर्सनलाइज मस्त प्रश्न विचारतेस. कारण ही गोष्ट खरंच गरजेचं आहे. मी नेहमी विचार करतो, मला लोक सर त्यांचं बघा ते काहीच पाळत नाही, त्यांचं असं जोरात चालू आहे. पण मी त्यांना काही गोष्टी सांगितल्या आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की सरांनी सांगितली ही गोष्ट नक्कीच आहे. आपण काय करतो, त्या माणसाचा फक्त पैसा, गाडी, घोडा, बंगला सगळं बघतो, पण असं लक्षात येतं की ह्या माणसाची फॅमिली लाईफ बिघडलेली आहे, एज्युकेशन मुलांचं बिघडलेलं आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर या ह्याच्यामध्ये समाजामध्ये
त्याकडे फक्त पैसा पण मान सन्मान नाही आहे. आणि त्यामुळे फक्त प्रगतीच आहे म्हणून आम्ही वास्तुशास्त्र वापरत नाही असं नाही होत. प्रॉब्लेम आल्यानंतरनं डॉक्टर, वकील, ज्योतिषी आणि वास्तुतज्ञांकडे आणि वकिलाकडे प्रत्येकाला जावं लागतं. प्रत्येकाची वेळ असते. मी एक माझ्याकडे माझे मित्र उदाहरण देतात की अरे आपल्या गँगमधला तो मित्र आहे, आपली जी शाळेतली गँग असते तर ती गँग असते आणि नंतर हे सगळे मित्र असतात पुढचे कॉलेजमधले. आपल्या 10वीच्या बॅचमधली जी गँग आहे त्यातला अरे त्याचं घर बघ ना, म्हणजे त्याला काही गरजच नाही आहे, तो काहीच पाळत नाही, काही नाही. कारण काय होतं, लहानपणापासून तुमच्या घरी दूध दुधतं, सगळं पैसा अडकत, सगळं गडगंज असेल ना, तुम्हाला प्रॉब्लेमच नाही ना कुठला. प्रॉब्लेम ज्याला येतो तो विचार करतो की बाबा हे का झालं. म्हणजे माझ्यासारखा माणूस 24 वर्ष ॲस्ट्रॉलॉजी आणि वास्तूमध्ये अभ्यास, लाखो घरांमध्ये व्हिजिट, दर महिन्याला अनेक घरांमध्ये कन्सल्टन्सी का देतोय, तर एकेकाळी मी ज्या प्रॉब्लेममधनं गेलो ते प्रॉब्लेम्स का झाले हे शोधत मी इथपर्यंत पोचलो. कळलं. म्हणून ज्याला प्रॉब्लेम आहे तो हे सगळं करून मोठं होतो. आणि असेही लोक आहेत की ज्यांना प्रॉब्लेम नाही आहेत पण इन फ्युचरची काळजी आहे की मला सर आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम नको आहे, म्हणून आम्हाला कन्सल्टन्सी पाहिजे. प्रिव्हेन्शन बेटर दॅन क्युअर. माझ्याकडे मला अभिमान वाटतो 50% लोक माझ्याकडे जे कन्सल्टिंगला येतात प्रॉब्लेम नसणारे येतात. सर आगे हमको सब अच्छा करना है. IT पीपल्स आहे, नॉन महाराष्ट्रीयन आहे, देश परदेशातून देखील ऑनलाईन कन्सल्टन्सी चालते की सर आता मेष राशीला 7.5 सुरू होते, आम्हाला सर कन्सल्टन्सी पाहिजे. हे ॲक्च्युली 3 महिन्यापासून हे सुरू आहे. हे काही लगेच आता मेष राशीला 7.5 होती मग लगेच लोक येत नाही. मग 7.5 म्हणजे काय, चांगल्याच गोष्टी आहेत. त्यामुळे ज्यांना प्रॉब्लेम नाही ते या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि प्रॉब्लेम आल्यानंतर न येतात. म्हणून मी लोकांना सांगतो, बाबांनो प्रॉब्लेम येऊ नये यासाठी मला भेटा. प्रॉब्लेम आल्यावर तर तुम्ही येणारच आहात. आणि कितीही प्रयत्न झाले तरी जोपर्यंत त्या माणसाची वेळ येत नाही तोपर्यंत त्याला मार्गदर्शनाचा योग सुद्धा येत नाही. ही महत्वाची गरज आहे. आता स्वयंपाक करताना आपलं तोंड कोणत्या दिशेला असलं पाहिजे, तर जी देवदिशा आणि शुभ दिशा आहे ती उत्तर आणि पूर्व आहे. पूर्वेला सूर्य महाराज आहेत आणि उत्तरेला चंद्र महाराज आहेत. मग या दोन्ही शुभ दिशांकडे आपलं तोंड असेल तर नक्कीच चांगलं होतं. मग मला एक सांगा, तुम्ही हा स्वयंपाक करताय 365 डेज, तुम्ही होम मिनिस्टर महिला वर्ग 6-6 तास तुम्ही त्या घरामध्ये त्या किचनमध्ये असता. खरं. आणि मी तरी लोकांना सांगतो की तुम्ही 12-12 तास काम करताय किंवा तुम्ही खूप भरपूर एफर्ट्स घेऊन तुमचं साम्राज्य उभं करता, बिझनेस करताय, एक 6 तास किचनमध्ये थांबून दाखवा. पुरुष मंडळींना माझं म्हणणं आहे. कारण त्या किचनमध्ये भाजणं, कापणं, चिरणं, तळणं, उकडणं, फोडणी देणं ह्या सगळ्या प्रकार आणि पुन्हा तो चविष्ट स्वयंपाक बनला पाहिजे. हे स्त्रीवरती इफेक्ट आहे. आणि सगळ्यांच्या वेळा पाळणं, सकाळच्या डब्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत, जे अगदी मुलांना रात्री दूध देण्यापर्यंत, हे सगळं पॅटर्न सांभाळण्याच्या दृष्टीने तिला शुभ ऊर्जा नको का. मग ती शुभ ऊर्जा मिळणार आहे शुभ दिशांकडनं. म्हणून स्वयंपाक करताना पूर्वेला किंवा उत्तरेला कमीत कमी तोंड असावं. मग हा बदल होणं गरजेचं आहे. मग जिथं तोडफोडीची गरज आहे, म्हणजे तोडफोड, मी हा शब्द स्वतः कधी वापरत नाही, मी स्ट्रक्चरल चेंजेस किंवा फॉर्म करेक्शन्स असं म्हणतो. ते करेक्ट आपण जर केले की बाबा त्या महिलेला जर छान किचन दिलं, ॲम्बियन्स बेस दिला आणि स्वयंपाक करताना तिचं तोंड शुभ दिशांना होत असेल तर तिची एनर्जी अजून वाढणार आहे आणि गोळ्या कमी होणार आहेत, तिचं लाईफ स्पॅन वाढणार आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींसाठी तोडफोड न हा शब्द वापरता आपण फॉर्म करेक्शन्स किंवा पॅटर्न चेंज करणे असं म्हणतो. कारण झोपताना पाय चुकले बदललेच पाहिजेत. पूजा करताना देवाचं आपण पूजा करताना आपलं तोंड चुकलं ते बदललंच पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी बदल करून घेतो आणि लोक करतात. ह्याचं कारण आहे की आपल्याला माहिती आहे की ह्या गोष्टीने आपलं चांगलं होणार आहे. आपण बरं, आता वास्तूनुसार करेक्ट पाहिजे. वास्तुशास्त्र म्हणजे काय? एन्व्हायरमेंटल सायन्स आहे, बिल्डिंग बायोलॉजी. आज कोणत्याही इंडस्ट्रीची किंवा कोणत्याही बिल्डिंगची सुरुवात जिथून होते त्याच्या आधी वास्तुशास्त्र सुरू होतं.
आता पुण्यातलेच नाही, बरेचसे अशा आर्किटेक्चर कॉलेज आहेत जिथं मला ॲज अ गेस्ट लेक्चर म्हणून बोलवलं जातं. हे आमच्या सगळ्यांचा विजय की आम्ही TV चे प्रोग्राम्स, रेडिओ, यूट्यूब, इन्स्टा ह्या सगळ्यांवर वास्तुशास्त्र मूळ लोकांपर्यंत पोहोचवू शकलो. कारण निसर्गाच्या नियमानुसार बांधकाम कसं करावं हे स्थापत्य कला आहे. म्हणजे एवढे मोठमोठे 33-40 ग्रंथ आहेत माझ्याकडे. असे लोक प्लॅन घेऊन येतात, आग्नेयला किचन आहे, नैऋत्येला बेडरूम आहे, पूर्वेला एंट्रन्स आहे, आमचं घर वास्तुनुसार आहे. अरे हे वास्तुशास्त्र बेसिक आहे, आज लहान मुलालाही माहिती आहे. वास्तुशास्त्र नुसतं एका प्लॅनवरती असतं तर माझ्याकडचे असे जवळपास ठोकळेत ग्रंथांचे. म्हणजे ती पेजेस आहेत ना, अशी 800-900 पेजेसची बुक्स आहेत. का आहेत तर त्याच्या मागे सायन्स आहे की घराची निर्मिती कशी करावी. म्हणजे आजकालचे बिल्डिंग भूकंपात पडत आहेत, पण आमचं केदारनाथ मंदिर हल्लं नाही, शनिवार वाडा हल्लेला नाही, विश्रामबाग वाडा तसाच आहे. मोठमोठ्यांचे वाडे आपण बघतो की त्या काळी आधी पाया मग कळस, म्हणजे पायावरती जास्त. ही महत्वाची गोष्ट आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही या श्रीयंत्राची स्थापना करू शकता. हे श्रीयंत्र म्हणजे काय आहे हे थोडं समजून घेऊ. माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये खूप डिटेल डिस्क्रिप्शन आहे. श्रीयंत्र म्हणजे अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद याच्यामध्ये 8 लेयर्स असतात. हे 8 लेयर्स म्हणजे अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद आहे. विजयलक्ष्मी, धनलक्ष्मी, आरोग्यलक्ष्मी, ह्या सर्व लक्ष्म्यांचा आशीर्वाद याच्यामध्ये आहे. आणि आपण वेगवेगळ्या लक्ष्मींच्या ज्या मूर्त्या आहेत त्यांची पूजा करण्यापेक्षा यामध्ये हे सद्गुरू शंकराचार्यांनी सगळं संशोधन करून त्रिपुर सुंदरी नावाच्या ग्रंथामध्ये ह्याचा सगळा उल्लेख आहे. आणि शास्त्रानुसार बनवलेलं हे जे श्रीयंत्र आहे त्याचं पूजन घरामध्ये होणं गरजेचं आहे. ते कसं केलं पाहिजे तर आपल्याला मंगळवार किंवा शुक्रवारी याची स्थापना घरामध्ये करावी. याचं एक आसन सुद्धा लाल रंगाचं माझ्या ऑफिसमध्ये याच्याबरोबर मिळतं. हे श्रीयंत्र तुम्ही वास्तू तथास्तु ऑफिसमधनं घेऊ शकता. ऑफिसचा नंबर 9021-900-600 आहे. आणि हे श्रीयंत्र जे आपण स्थापन करतोय ते आपल्या देवघरात पाहिजे. ज्यांचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये ठेवू शकता. कमर्शियल म्हणजे इंडस्ट्रियल आहे त्या ऑफिसमध्ये ठेवू शकता. पण सुरुवात आपल्या देवघरात म्हणजे घरात असणं गरजेचं आहे. याचा फायदा असा होतो की मंगळवार आणि शुक्रवार श्री महालक्ष्मी देवे नमः किंवा श्री सूक्त वाचून कुंकुमार्चन करावं. कुंकुमार्चन हे देवीला आवडतं. आणि या श्रीयंत्राचे रिझल्ट असे आहेत की ज्यांनी मनोभावे स्थापन केली त्यांच्या घरामध्ये पैसा वाढायला, टिकायला आणि भरभराटीची सुरुवात झाली. बरं, प्रयत्न केल्याशिवाय काही मिळत नाही. पण ज्या देवाची आपण पूजा करतो तिथे अष्टलक्ष्मी आहेत, तर त्यांचं पूजन केल्यामुळे याचा फायदा भरपूर होतो. आणि याचा दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला मेन उपयोग होतो. कुबेर आणि श्रीयंत्राचं पूजन लक्ष्मी पूजनाला करणं गरजेचं आहे. हे सर्व जेन्युइन प्रॉडक्ट वास्तू तथास्तु ऑफिसमध्ये मिळतात. आपण ते घेऊ शकता. छान भरीव श्रीयंत्र आहे, ओरिजिनल ब्रास आहे. त्यामुळे ॲक्युरसी ही बनवताना खूप छान आहे याची. कारण याचे कमलदल, याच्यामध्ये असणारी यंत्र, ह्याचं परफेक्शन, याचा ऑरा दिसायला खूप छान सुंदर आहे. याचा फायदा तुम्हाला भरपूर होऊ शकतो. त्यांनी जेव्हा आता ऑरा म्हटलं, सॉरी तुमचं मध्येच डिस्टर्ब करते, पण खरंच त्यांनी जेव्हा तिथे ते ठेवलं ना तेव्हाच प्रसन्न किंवा एक छान ऑरा म्हणतात ना, ज्यांना ऑरा समजेल त्यांना तेजोवल आहे, परफेक्ट आहे. इट्स व्हेरी ब्युटिफुल. हो. आणि हे तेजोवलय आभामंडल आपल्याला वस्तूंमध्ये सुद्धा असतं. तुम्हाला जो ड्रेस आवडतो ना तर तो ड्रेस तुमच्या ऑराशी, माइंडचा ऑरा वेगळा आहे, तो त्याशी कनेक्ट होतो. आणि मग आपण काय करतो, तसं ठेवतो, ठीक आहे, और देखते आहे, सगळं फिरून 12-15 ड्रेस बघून तोच घ्यायला येतो. आणि लकीली राहिला असेल तर आपलं नशीब, नाहीतर मग म्हणून काय होतं, फिरून फिरून पुन्हा तोच हा ऑरा काम करतो. माणसाचंही तसंच आहे. त्याची कनेक्टिव्हिटी भले तो किती वर्षांनी भेटू देत, पण आपण रोज भेटतोय असं वाटतं. करेक्टली हे ऑरा काम करत असतो. तेव्हा माइंड जे फ्रिक्वेन्सीज, वेवलेन्स ह्या सगळ्या खूप आपल्या स्वतःच्या छान ठेवायला आपण पॉझिटिव्ह, सगळं जग पॉझिटिव्ह. परफेक्ट. मकरंद सरांचं इंटरॅक्शन कायमच मला एनर्जी देऊन जातं. आमचे बरेच वर्षांचे फ्रेंडशिप म्हणजे मिस्टरांची असल्यामुळे आम्ही भेटत असतो. फॅमिली छान रिलेशन्स आहेत.
ऍक्च्युली तुझी ग्रोथ छान होते, याला शुभाशीर्वाद माझ्याकडनं. थँक्यू सो मच. तुम्ही पिरॅमिड बद्दल हो, सांगत आता अजून एक नवीन छान प्रकार आलाय. तर यामध्ये पायराईट हे गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून एक स्टोन आहे पायराईट, जे माझ्या हातात ब्रेसलेट दिसतंय. ह्याचं काम एकच आहे, हा फक्त मनी अट्रॅक्शनचं काम करतो, बाकी काहीच करत नाही. त्यामुळे पायराईटचे रील्स जवळपास 2-2.5 वर्षापासून माझे इतके फेमस झाले. तर हे खंबाट म्हणजे गुजरातला जिथे हे मिळतं तिथं देखील आता त्या आउट ऑफ स्टॉक चाललेलं आहे. रेंज खूप वाढलेले आहेत कारण मागणी भरपूर वाढली. एक आलं की सगळ्यांनी त्याचं रील्स आणि हे सुरू केल्यामुळे प्रत्येक जण वापरतोय. बरं, ज्याचा खप जास्त आहे त्यात काहीतरी दम असणार आहे. त्यामुळे पायराईट मीन्स फेक गोल्ड आहे. तर त्याचंच हे पिरॅमिड यंत्र आहे. तर ह्या पिरॅमिड यंत्रामध्ये आपल्याला इथे दिसतंय की इथे आहे श्रीयंत्र. याच्यामध्ये कवडे आहेत, शंख शिंपले आहेत, त्यानंतरनं पायराईट स्टोन आणि रुद्राक्ष, म्हणून याला लक्ष्मी पिरॅमिड यंत्र असं म्हणतो. इथे एक जॉमेट्रीचा एक सिम्बॉल आहे जो आकर्षण वाढवतो फायनान्शियलच्या दृष्टीने. त्यामुळे हे आता श्रीयंत्र देवघरात आहे, पण माझ्या टेबलावर काय करू, तुम्ही जर आलात तर माझ्या ऑफिसच्या टेबलावर तुम्हाला हे ठेवलेलं दिसेल. हे गुड लक ॲक्टिवेट करतं. म्हणजे थोडक्यात काय, याच्याकडे बघून मला अरे खरंच काहीतरी छान आहे रे, वेगळं रे, खूपच छान वाटतं रे, असं जेव्हा म्हणतो ना तेव्हा ते काहीतरी आकर्षित करत असतं, खेचत असतं. त्यामुळे तुम्ही बघा, आज लहान बाळ जे असतं ना, ते गरीब आईचं असू दे तर श्रीमंत आईचं असू दे, सगळ्यांचं मन आकर्षित करतं. कारण त्याचं निर्मळ मन असतं, ऑरा बाळाचा पॉझिटिव्ह असतो. त्यामुळे कोणतंही बाळ फोटो जरी बघितला, ते चायनाचे फोटोज असतात लहान बाळांचे, तेही आपल्याला छान आवडतात, कारण शेवटी ती शुद्ध ऊर्जा आहे. त्यामुळे सक्सेसचा फॉर्म्युला असाच आहे की जिथे सत्यता आहे, जिथे सुंदरता आहे, आकर्षकता आहे आणि शुद्धता म्हणजे प्युरिटी, तिथे तुम्ही नक्कीच पैसे देता. म्हणून ह्या सर्व गोष्टींचा वापर आपल्या आयुष्यामध्ये चांगलं करण्याच्या दृष्टीने खूप गरजेचं आहे. सो तुम्ही जे ब्रेसलेट दाखवलं किंवा ही दोन्ही अजूनही बऱ्याच तुमच्याकडे प्रॉडक्ट्स आहेत, हे सगळं तुमच्या ऑफिसमध्ये अवेलेबल आहे. आणि वास्तुतथास्तु.com माझी वेबसाईट आहे, यूट्यूब, इन्स्टा चॅनल त्याचला आहे, आणि ऑफिसचा नंबर आहे 9021-900-600. कस्टमर केअरला जाऊन तुम्ही, ऑफिस माझं सारसबागेमध्ये आहे. गणपती बाप्पा जो आपला पेशव्यांचा गणपती आहे आणि लता दिदींचं जे घर आहे त्याच्या पाठीमागच माझं ऑफिस आहे. या दोन्ही गोष्टी जवळ आहेत. म्हणजे मागे उभा मंगेशकर कायमच आहे. मंगेशकर फॅमिली मी खूप त्यांच्या जवळच आहे. तिथे माझं ऑफिस आहे सारसबागेची इथे. तर सदाशिवपेठ तुम्ही कधीही येऊ शकता. तिथे सगळे प्रॉडक्ट्सचं शोरूम आहे, पाहायला तुम्हाला नक्कीच आवडेल. आपण आता त्यांनी उल्लेख केला की सारसबाग, मंगेशकर कुटुंबीय, तर तसं पुण्यामध्ये किंवा आपल्या जगामध्ये अशा मोठ्या मोठ्या ज्या वास्तू बनत गेल्या त्यांचं पण काही वास्तुशास्त्र असेल ना. आपण आता फ्लॅट आणि घराबद्दल बोलतोय, पण अशा मोठ्या वास्तूंचं पण आपण उदय झालेला बघितला असताना गेलेल्या, एखादी पिक्युलियर गोष्ट सांगू शकाल? हो, खूप अशा वास्तू आहेत की त्याच्यामुळे ते घडले आणि बिघडले सुद्धा. म्हणजे आपण अगदी जवळच म्हणजे पुण्यातलं उदाहरण घेऊ, शनिवार वाडा. तर शनिवार वाडा जेव्हा बांधला तेव्हा सगळा पेशव्यांचा उदय काळ आणि असा भरभराटीचा काळ चालू होता. पण शनिवार वाड्यानंतरनं थोडी गडबड झाली. विश्रामबाग वाडा किंवा त्यांचे पर्वतीचं देवस्थान किंवा इतर ज्या काही पेशव्यांच्या हे आहेत त्यामध्ये शनिवार वाडा, ज्याचा मी स्वतः खूप बारकाईने अभ्यास केला. आणि फार पूर्वी मी कसब्यात राहायचो जेव्हा बॅचलर होतो तेव्हा. त्यामुळे जवळपास तिथे फिरायला जायचं किंवा अभ्यासाला जायचं हे माझं रुटीन होतं. वास्तुशास्त्रतज्ञ म्हणून मी नंतरनं सगळ्या गोष्टी रिलेट केल्या. तर त्यात असं मला लक्षात आलं की अग्नी तिथे पाणी आलं की ऱ्हास होतो, की शनिवारवाडा का जळाला. तर त्याच्या मागे त्या ठिकाणी असणारं जे पाणी आहे, म्हणजे कात्रजच्या तलावातून आपल्याला पुण्यात पाणी यायचं आणि शनिवारवाड्याच्या आग्नेय दक्षिणेतून ती पाईपलाईन आली आहे, खापराची पाईपलाईन आहे. आणि येताना छोटे छोटे हौद आहेत जे आजही आहेत. शनिवारवाड्याच्या अलीकडे हे जो एक वाडा आहे त्या वाड्याच्या समोर एक हौद आहे. तिथे एक हॉटेलच्या शेजारी म्हणजे जिजामाता हे जे आहे त्याच्या समोरच हे आहे. तर ते हौदात पाणी साचायचं आणि तिथून आत यायचं. आग्नेय दक्षिणेला तिथे विहीर आली आहे. तुम्ही जर शनिवारवाड्यात आजही गेलं तर मग तिथे विहीर दिसेल. तर ही त्या ठिकाणी आलेली आहे.
आणि मेन काय होतं की आग्नेय दक्षिण पश्चिमेला जर रोड आला तरी आत गडबडी व्हायला सुरुवात होतात. त्यामुळे ह्या पोझिशन्समध्ये काय झालं की तिथे पुरुषांची हानी झाली, वेगवेगळ्या प्रकारचे सगळे त्रास वाढले. म्हणून आपण जर पाहिलं तर पेशव्यांचे सगळे वाडे म्हणजे वास्तूनुसार करेक्ट असणारा विश्रामबाग वाड्याची वीटसुद्धा हल्लेली नाही आहे. पर्वतीवरचं सगळं बांधकाम अगदी डोंगरावर असलं तरी तसं आहे, पण शनिवार वाड्याचं का झालं की वास्तूच्या नियमांचं तिथे उल्लंघन झालं. म्हणजे उत्तरेचा कुबेराचा दरवाजा असला तरी सुद्धा तिथे गडबडी झाल्या. याचं कारण ही मेन गोष्ट होती. अनेक अशा गोष्टी आहेत की जिथे नॉर्थ आणि नॉर्थ ईस्ट एंट्री आली की बऱ्याच गोष्टी चांगल्या व्हायला सुरुवात होतात. ईशान्य आणि उत्तर म्हणजे पूर्वेचा आणि उत्तरेचा रोड आला की शुभ व्हायला सुरुवात होतात आणि त्या प्रॉपर्टीज आपोआप फेम, नेम आणि प्रॉस्परिटी घेतात. आपण छोटंसं उदाहरण सांगू की आता आपण ज्यांचं बाखरवाडी म्हणल्यानंतर चितळे येतात, तुम्ही जाऊन बघा त्यांचा जो दुकानाचा एंट्रन्स आहे तो उत्तर आणि पूर्व आहे. तोच दुकान त्यांचं डेक्कनवरचं दिसेल नॉर्थ आणि ईस्ट. चितळे उगच चितळे नाही आहेत. वास्तूचाही त्यांच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचा सहभाग आहे. पूर्वेचा उत्तरेचा रोड तुम्हाला दिसेल. त्यांचं दुकान कुठले तुम्हाला असं दक्षिणमुखी वगैरे नाही. अगदी नांदेड सिटी पासून ते अगदी मगरपट्टा आज हजारो आउटलेट आहेत. वास्तूनुसार त्यांचं फेसिंग करेक्ट आहे की अंतर्गत रचना. बरं, हे काय असतं की याच्यामुळे ती दिशा शुभ आली की तुमचं सगळं चांगलं व्हायला सुरुवात होतं. दुसरं उदाहरण पाहूयात की मस्तानी म्हटलं की लहानपणापासून आम्हाला एकच माहिती आहे, सुजाता. निंबाळकर तालीम चौकात तुम्ही जाऊन बघा, उत्तर आणि पूर्वेला म्हणजे देव दिशेचा रोड आलेलीच ती ईशान्य दिशा आहे. तिथेच सुजाता मस्तानी. हे अशा प्रॉपर्टीचा हजारोंचा अभ्यास केला. अमिताभ बच्चन असेल, नसरुद्दीन शाह असेल, नाना पाटेकर असेल, पूर्वी जिथे असे कट्ट्यावर बसायचे ते कॅफे गुडलक जाऊन बघा. आणि आजही आपण तिथे चहा आणि मस्का खायला जातो. माझं तर फेवरेट आहे. तीही ईशान्य दिशा. म्हणजे माझ्या मुलाला आता कॉलेजमध्ये मी कोणत्या घालीन तर आधीपासून माइंडसेट SP आणि FC हे फिक्स्ड आहे माइंडसेट ह्याच्यामध्ये. का तर दोघांनाही उत्तर आणि पूर्वेचा SP कॉलेज जाऊन बघा तुम्ही. उत्तर आणि पूर्वेचा एंट्रन्स आहे. FC कॉलेज हेच आहे. त्यामुळे शुभ दिशांना जी प्रॉपर्टी आली याला देव दिशा सांगितली. आणि हे सिद्धांत कुठे लिहिले? 5000 वर्षापूर्वी ग्रंथात. आणि रिझल्ट केव्हा देतात? 2025ला सुद्धा. त्यामुळे जोपर्यंत मानव अस्तित्वात आहे त्याला वास्तूचा हा उपयोग होणार आहे. म्हणून आपण या गोष्टीला अंधश्रद्धा किंवा हे असं कुठं असतं का असं म्हणून न बघता माझं घर माझ्या शरीराला उत्तम आयुष्य देणार आहे, त्यामुळे ते करेक्ट वास्तू नियमानुसार असले पाहिजे आणि मार्गदर्शन घेऊन करावे. मी खूप पुस्तकं वाचली आहेत, मला खूप माहिती आहे, असे लोकांचे मी प्रॉब्लेम रोज सॉल्व्ह करतो. कारण चूक करतात आणि ती म्हणजे डॉक्टरांना न विचारता जर आज स्वतः डॉक्टर आहेत मिस्टर तुमचे, त्यामुळे त्यांनाही रोजचे अनुभव आहेत. आमच्याकडे व्हॉट्सअप आणि गुगलवाले असतात. गुगलवाले असतात. एक्झॅक्टली. मी गुगलवर वाचलंय. हां, करेक्टली. म्हणून मी ही गोष्ट खरंच मी मान्य करतो. बऱ्याचशा डॉक्टरांनी बाहेर लिहिलंय की गुगल आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं ज्ञान बाहेर ठेवून या, बाहेरच ठेवून या. आमचे अनुभव आम्ही इतके वर्ष त्यासाठी दिलेले आहेत. रोज ते असे ग्रंथ वाचतोय किंवा इतका अभ्यास आम्ही पुस्तकांमध्ये, त्याला काहीतरी व्हॅल्यू आहे. खरं. त्यामुळे कारण सध्या काय झालेलं आहे, अवघड काही नको आहे, सोपं पाहिजे, इझी. हां, मोबाईलवर बसून त्या ॲपवरनं जॉगिंग करतील पण खरंच जॉगिंग कमी झालेलं आहे. त्यामुळे ह्या इतक्या गोष्टी आहेत की म्हणून केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. मस्त. सर, आपण आता हळूहळू शेवटाकडे येत आहोत. तर रॅपिड फायरच्या ऐवजी आज मिथ बस्टर आपण मगाशी बघितलेले आहेत. पण मला तरी पण तुम्ही बोलताना इतक्या गोष्टी आता सांगितल्या, छोट्या छोट्या असतील, ज्या दर्शकांनी ते लिहून ठेवल्या असतील किंवा हा पॉडकास्ट सेव्ह केला असेल तर त्यांना ते नक्कीच नंतर रेफर करता येतील. पण तरी सुद्धा थोडेसे हावरट असतोच ना आपण. आणि तुम्ही पहिल्यांदा आमच्या शोवर आलेला आहात. गुढीपाडव्याचं निमित्त आहे. पुढचं वर्ष सर्वांना लाभदायी जाण्यासाठी आम्हाला 3 अशा काहीतरी खास टिप्स सांगू शकाल? 3 ते 4 नक्की देईन मी. एक बोनस. थँक्यू. तर महत्वाची पहिली टिप्स सांगतो. तुम्ही रोज
ज्याच्याशी जास्त खेळतात, ज्याच्याशी कनेक्टेड आहात, असा हा जो मोबाईल आहे ना, ह्या मोबाईलकडे जरा लक्ष द्या. हा तुमचं बिघडवू शकतो आणि सुधरू पण शकतो. म्हणजे याचा वॉचिंग टाइम कमी करा हा विषय मी आता बोलत नाही, कारण तो प्रत्येकाचा पर्सनल विषय आहे. त्याचे लॉस बेनिफिट किती जग सगळं, पण मी वेगळा विषय सांगतो. तुम्ही ऑलमोस्ट एकदा तरी दिवसभरात ह्याला पुसलं पाहिजे. नंबर 2ची गोष्ट लक्षात ठेवा की ऑलमोस्ट याचं जे तुटलेलं स्क्रीन गार्ड आहे ते तुटलेलं स्क्रीन गार्ड असंच वापरू नका, कारण याच्यावर आपलं सगळं आहे. एज्युकेशन पण याच्यावरच आहे, बिझनेस याच्यावरती, येणारे कॉल्स तुमचे याच्यावरती आहे. नाहीतर मी अक्षरशः जे काही येतात ना कन्सल्टिंगला, मी त्यांचे जरा मोबाईल दाखवावं असं सुरू केलेलं आहे. कारण असे पिवळे जर्द पडलेले असे पूर्ण हे असतात, कव्हर्स असतात, स्क्रीन गार्ड तुटलेलं आहे, कुठं डिस्प्लेच फुटलेला आहे, असे मोबाईल घेऊन. कारण तुमच्या मोबाईलचं जे कव्हर आहे ते कृपया लाल किंवा काळं नसावं. लाल ठीक आहे, गुलाबी ठीक आहे, पण काळं तरी निदान नसावं. मी प्रेफर करतो ब्ल्यू असेल, व्हाईट असेल, ग्रीन मी सर्वात जास्त, माझे बरेचसे फॉलोअर्स ग्रीन यूज करतात, याचा वापर करा, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मोबाईल रात्री झोपताना उशापाशी ठेवू नका, ही दुसरी टिप्स. बरोबर. कारण लक्षात ठेवा, या मोबाईलमधनं इतके डेंजर रेडिएशन्स येतात, ब्रेन वेव्स ब्रेक करू शकतात. मग काय करायचं? नाही सर आम्ही गजर लावायचा. अरे गजर म्हणजे काय? मोबाईलचा गजर हा जर आपण पाहिलं तर 4थ्या रूममध्ये पण ऐकू येतो. हो. मग तुम्ही कानाशीच का ठेवायचा? बरेच वेळा स्नूजच केला जातो. एक्झॅक्टली. माझ्याकडे परदेशातले हाय कॉस्ट म्हणजे जी लाखात कॉस्ट आहे अशी रेडिएशन्स चेकिंगचे मीटर्स आहेत, मोबाईल टॉवर्स आहेत, मोबाईल्स आहेत. याचं कधी आता व्हिडिओ मी करीन, तर त्यांनी लक्षात येतं की हा मोबाईल आपण कधीही जवळपास ठेवणे आणि याच्यावरती जास्त काम करणे म्हणजे आपलं रेडिएशन्स सगळे बॉडीतली जी काही निगेटिव्हिटी आहे ती वाढवतं. म्हणून रात्री झोपताना मोबाईल नको. मग कुठे ठेवायचा? तर तुमच्या डोक्यापासून तो पायापाशी ठेवा. डोक्याला ठेवताना पायापाशी ठेवा. पूर्वी आपण काय करतो, गजराचं घड्याळ उठायचं आणि बंद करायचं. तर ही महत्त्वाची गोष्ट की मोबाईल जो आहे तो आपल्याला पायापाशी ठेवायचा. यानंतर पुढची एक गोष्ट अशी आहे की यश मिळत नाही सर आम्हाला, बरोबर, पैसेच येत नाही आहेत, पैशाचे प्रॉब्लेम्स खूप आहेत. पहिल्यापासून माझ्या आयुष्यात असंच आहे, कधी पैसा दिसलाच नाही. या माणसाची जेव्हा सायकोलॉजी, मानसिकता, आता मी पत्रिका कन्सल्टिंगला आल्यानंतर ना कुंडलीत दोष काय, वास्तूत दोष काय, याच्याबरोबर त्याच्या मनात दोष काय हे पहिल्यांदा मी बघतो. बरं. ज्यांना सक्सेस नाही मिळाला अशा लोकांचा मी रोज अभ्यास करतो. त्यांची जी बोलण्याची पद्धत किंवा त्यांचं थिंकिंग इतकं निगेटिव्ह असतं. सतत दुसऱ्याचा दुस्वास करणे, दुसऱ्यावर जळणे, दुसऱ्याच्या बाबतीत वाईट बोलणे, चांगलं असलं तरी कौतुक करणं जमत नाही. मी बऱ्याच वेळेला म्हणतो एखाद्या पोस्टवर लाईक करायला देखील दम लागतो, कौतुक करायला देखील आपल्याला दम लागतो. तशी गोष्ट आहे की एखादं छान वाटते पण लाईक करत नाही. म्हणजे तुमच्या मनातच जर निगेटिव्हिटी असेल तर तुमच्यापर्यंत यश कधीही पोचणार नाही. तुम्ही बघा आज बरेचसे बिग शॉट्स आहेत ना, दान धर्म, अन्नदान, पुण्यकर्म आणि सर्व प्रकारच्या वास्तू, ज्योतिष, सगळ्या गोष्टी आज करतात. खरं. त्यामुळे त्यांच्याकडे आज भरभराट भरमंटात. लोक म्हणतात काय श्रीमंतांकडे पैसे जातात. अरे असं नाही, गरिबांपासून पण श्रीमंत झालेले आहेत. हो, असा विषय आहे ॲक्च्युली. तर या सगळ्यांचा विचार करता तुमची प्युरिटी वाढवली पाहिजे. आपण आज विचार करतो की बाबा या चितळेंकडेच का जातात? तुम्हाला प्युरिटी खूप आहे. तुम्ही कधीही इमर्जन्सीसाठी असं पण पुरोहित इकडे तिकडे जातो, बाबा कुठल्या तरी स्वीट मार्टमध्ये जातो आणि आपण ती बर्फी घेतो, त्याला विचारतो ताजी येणार आहे? चितळेंकडे गेल्यावर कधी विचारता का? नाही विचारत. कारण त्यांनी सत्य, प्युरिटी ही जपली आहे. त्यामुळे की ती 200ची बाकरवडी 300 झाली, द्या, ती चांगली असणार आहे ॲक्च्युली. म्हणून हा यशाचा मंत्र आहे. म्हणजे मोठमोठे जे ब्रँड झालेले आहेत ना, आपण त्यांच्यावर विश्वासच ठेवतो बाबा हे सत्य आहे. मग मला एक सांगा की आज जनरल जे 5-6 हजारात मिळणारे मोबाईल आहेत आणि सॅमसंग आणि ॲपलमध्ये काय आहे फरक? तर प्युरिटी आहे. त्यामुळे लोक 2-2, 3-3 लाखाचा की हा ग्रेटच आहे. म्हणजे पैसे कुठे जातात? जिथे सत्यता आहे ती.
आणि शेवटची टीप महत्त्वाची तुम्हाला सांगतो की पहिली गोष्ट, आजपासून तुम्ही घरामध्ये निगेटिव्ह बोलणं सोडायचं. वादविवाद, भांडणं, चिडचिड, कुठल्याही पद्धतीने डॉमिनेट करणे, एकमेकांना निगेटिव्ह बोलणे. समोरचा तसा आहे, मी पण तसाच म्हणलं की पोळलं आणि आग लागली. माझ्या आईने मला लहानपणी सांगितलं, समोर आग असेल तर तू पाणी हो. कदाचित मी ह्याचा वापर करतोय, त्यामुळे माइंडसेट तर आपला चांगला, आरोग्य उत्तम होतं. त्यामुळे BP, डायबिटीस, कॅन्सर असले प्रकार नको असतील तर समोरचा काय आहे त्यापेक्षा तुम्ही काय आहात हे महत्त्वाचं आहे. डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि मनात पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन आयुष्य जगा. आयुष्यात तुम्हाला काही होणार नाही. आणि कायम लक्षात ठेवायचं, हे जे शरीर आहे त्याच्यामध्ये एकही गोळी कधीही जाणार नाही विनाकारण. कारण असलं तर पण ठीक आहे, म्हणून इतकं शरीराला जपायचं आहे. त्यामुळे तुमची वास्तू जर तथास्तू असेल, वास्तू जर तुमची परफेक्ट असेल तर अशाच वास्तू तुम्ही राहा, तुमच्या आयुष्यामध्ये काही कमी पडणार नाही. मस्त 3 टिप्स सरांनी अमेझिंग सांगितल्या. सर तुम्ही एक बोनस टिप सांगणार होता. येस, बोनस टिप खास महिलांसाठी आहे. येस, स्पेशल. तुम्ही एक शुक्र ग्रहाशी कनेक्टेड आहात. तुमचा शुक्र म्हणजे तुमचे मिस्टर आहेत. बरं. आणि मिस्टरांचा शुक्र म्हणजे तुम्ही आहात. करेक्ट. आता आमचे हे असेच आहेत, आमचे ते तसेच आहेत, ही आमची बायको असंच करती, हिचं असंच आहे. हे एकमेकांनी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर आपल्या नवरा बायकोंच्या काही नको त्या गोष्टी सांगणे किंवा त्यांचा अशा गोष्टी सांगणे की ज्याच्यामुळे लोकांना काहीतरी गॉसिपला प्रकार मिळेल, तो पहिला बंद करा. बरं, यांनी घडतं काय माहिती का, काही चांगलं घडत नाही. याच्यामुळे निगेटिव्ह स्प्रेड होतं आणि त्या ग्रुपमधली लोक बसलीच आहेत, तुमचं निगेटिव्ह काय बाहेर येतंय. खरं. त्यामुळं काही चालू कसं आहे, मस्त आहे, छान चालू आहे, एकदम मस्त आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, एकदम बेस्ट आहे, हे तुम्ही सांगितलं ना त्यांची तोंड बंद असतात. कारण तुम्ही श्रीमंत असला तरी लोक बोलतात आणि गरीब असला तरी बोलतात, मध्यमवर्गीय असेल तर अजून वेगळीच विषय. त्यामुळे टिप्स अशी आहे की तुम्ही कसंही काहीही असलं तरी रिस्पेक्ट एकमेकांचा वाढवा. तुम्ही शुक्र ग्रहाला बलवान करता. नाहीतर तुम्ही नवरा बायको एकमेकांना जर दुस्वास करताय, एकमेकांची उणीधुणी करताय विनाकारण, म्हणजे केअरिंग घेणं हे वेगळं. म्हणजे तुम्ही अरे असं नको करू, हे कर, जॉगिंगला जा, हे कर, अगं तू असं नको करू, चिडचिड, हे एकमेकांची काळजी घेणं वेगळं. पण विनाकारण जे करणं, शुक्र ग्रह आपण हा डाऊन करतो. शुक्र ग्रह काय देतो, पैसा, लक्झरी, श्रीमंती, दागदागिने, ऐश्वर्य. त्यामुळे नवरा बायकोंमधले जे काही रिलेशन्स आहेत ते खूप हॅपी आणि छान पाहिजेत. आणि जरी नसले तरी जेवढे आपण करू तेवढं एकमेकांचा शुक्र होतो. कारण शुक्र म्हणजे व्हीनस आहे. शुक्र म्हणजे सर्व प्रकारची भोग, विलास, आनंद, लक्झरी लाईफ ज्यांना पाहिजे ना, फक्त नवरा बायकोंचे रिलेशन बेस्ट करा आणि इथं जो हॅपीनेस आहे तो आपोआप जगाला दिसतो. त्यामुळे तुम्ही कधीही बघा की जे श्रीमंत आहेत त्यांच्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. त्यामुळे आणि फक्त पैशाने श्रीमंत नाही, तर तन, मन, धन, आरोग्य, ऐश्वर्य, मुलं बाळ सगळ्या गोष्टींमुळे आहे. त्यामुळे बस ह्या गोष्टी फॉलो करा की नवरा बायकोंनी आपापला शुक्र हा बलवान करण्यासाठी एकमेकांशी गोड बोला, चांगलं बोला आणि सुंदर बोला. मस्त, अमेझिंग एपिसोड सर. मला ऐकताना सुद्धा खूप पॉझिटिव्ह आणि छान वाटतं आहे आणि मला आय एम डेफिनेटली शुअर की आज सगळ्यांना हा एपिसोड खरंच आवडेल. मला स्पेसिफिक एपिसोड्स करायचे आहेत की मुलांची बेडरूम कशी असावी किंवा मास्टर बेडरूम मध्ये काय काय. पण आपण जरा इंटरॅक्टिव्ह व्हायला हवं ना, प्रेक्षकांनी सुद्धा तिथे खाली कॉमेंट्स मध्ये क्वेश्चन्स लिहायला पाहिजे किंवा किचनच्या ओट्या किंवा त्यांना काय हवंय त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये दिलं ना की पुढचा अजून रंगतदार हा तर इंट्रो होता आणि पुढचा तर खाऊ खूप मोठा आणि कायम आपण देत राहणार आहोत. त्यामुळे त्यांनी फक्त कमेंट बॉक्स मध्ये टाकावं, शेअर्स करावं. हा एपिसोड मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या ग्रुपवर टाका, तुमच्या इन्स्टा, फेसबुकची जे आहेत ना, अरे चांगलं फॉरवर्ड करून आपण त्या घराचं चांगलं करूयात. निगेटिव्ह, कारण वादविवाद भांडणाचं सगळेच फॉरवर्ड अरे अच्छा करू. आणि प्रॅक्टिकल टिप्स आहेत या सगळ्या गरजेचं आहे. माझ्या मनातल्या मोस्टली जे मिथ्स होते, जे मी सर बरोबर म्हणले की हा ट्रेलर एपिसोड म्हणू शकतो की ते मिथ बस्ट आपण केलेले आहेत आणि मग डिटेल आपण आता व्यवस्थित हे करू. आणि कॉमेंट्समध्ये तुम्ही लिहालच की तुमचे स्पेसिफिक
किंवा मुलांची बेडरूम असेल, किचन असेल, आपली मास्टर बेडरूम असेल, त्या संदर्भात आपण हे करूया. आणि काही काही स्पेसिफिक प्रॉब्लेम्स असतात, इथे कट आला आहे, इथेच हे झालेलं आहे, इथेच मोठी खिडकी आलेली आहे, हे आपल्याला असतातच इश्यूज. तुम्ही पर्सनली तर त्यांना कॉन्टॅक्ट करा. सगळ्या लिंक्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. प्लस आपण फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाच्या पण लिंक्स देतो आहोत. ॲड्रेस आणि फोन नंबर देतो आहोत. ज्यांना पर्सनल कन्सल्टेशन करायचं आहे त्यांना नक्की तिथे कॉन्टॅक्ट करता येईल. तुम्ही आज आमच्याकडे आलात सर, खूप खूप धन्यवाद. तुम्हाला हे नवीन वर्ष, आमच्यासारखंच तुम्हालाही हे नवीन वर्ष लाभदायी, आरोग्यदायी, धनदायी जाओ. तुलाही खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. भरपूर लाखोनी सबस्क्रायबर वाढणार आहेत आणि भरपूर तुझ्या सगळ्या पॉडकास्ट अशा जोरात चालू राहील. तुला आणि सगळ्या प्रेक्षकांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. शुभम भवतु.